सीझन संपायच्या आधी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि बघितल्यावर 100% लगेच तुम्ही बनवायला घ्याल एवढी ही चविष्ट आणि भन्नाट अशी रेसिपी बनवून तयार होते. तर मंडळी, तुम्हीसुद्धा ही रेसिपी जर एकदा बनवली तर तुमची मुलं आणि घरातले तुम्हाला ही रेसिपी नेहमीच करायला सांगतील. तर ही रेसिपी एकदम साधी, सोपी आणि झटपट अशी होणारी आहे आणि घरातल्याच साहित्यातली होणारी आहे. तर चला मंडळी, लगेच व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी इथे मी मटार घेतलेला आहे. तर आपल्याला मटार असा चांगला स्वच्छ धुवून आणि निवडून घ्यायचा आहे. तर या रेसिपीसाठी मी 1 वाटी इथे मटार घेतलेला आहे. तर आपल्याला इथे या मटारला बारीक असं चॉप करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा याला फिरवून घेऊ शकतात. यामध्ये मी थोडीशी मिरची आणि लसूण घातलेलं आहे. या पद्धतीने आपल्याला हे बारीक असं करून घ्यायचं आहे. जास्त पण आपल्याला हे बारीक नाही करायचं आहे. थोडंसं याचं टेक्स्चर या पद्धतीनेच ठेवायचं आहे. यामुळे हा पदार्थ चवीला खूप भन्नाट असा बनून तयार होतो. तर त्यासाठी आपल्याला पुढे अजून थोडीशी मुगाची डाळ लागणार आहे. तर अर्धी वाटी मी इथे मुगाची डाळ भिजत घातली होती. ही सुद्धा आपल्याला बारीक अशी मिक्सरला फिरवून घ्यायची आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने मी थोडीशी याला फिरवून घेतलेली आहे. पण याला सुद्धा आपल्याला बारीक असं जास्त फाईन अशी पेस्ट नाही करायची आहे. थोडीशी जाडी मोठी याची पेस्ट असायला हवी. यामुळे आपला पदार्थ भन्नाट असा चवीला बनवून तयार होतो. तर आता आपण याचं मिक्सेस बनवूया. तर हे पहा, मी मटार सगळा बारीक केलेला एका याच्यामध्ये काढून घेतलेला आहे. आता त्यामध्येच आपल्याला बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे, मुगाची डाळ घालायची आहे, हळद, लाल तिखट आणि थोडासा इथे चवीपुरता गरम मसालासुद्धा मी इथे घातलेला आहे. धनापूड, जिरेपूड थोडी घालायची आहे आणि थोडासा हिंगसुद्धा घालायचा आहे. थोडे जिरे घातलेले आहेत आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि कोथिंबीर घालायची आहे. आता याला आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत. आणि जर तुम्हाला अजून वाटलं तर तुम्ही इथे एखादी भाजी किंवा मग गाजर, बीट हे सुद्धा तुम्ही ॲड करू शकतात. आता यामध्ये हे सगळं मिक्स केल्यानंतर आपल्याला अगदी 2 चमचे बाइंडिंगसाठी बेसन पीठ घालायचं आहे, म्हणजे पोह्याच्या चमच्याने. तर आता इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे. तेल घातलेलं आहे. तेल छान असं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि आपल्याला यामध्ये हे बॉल्स सगळे तळून घ्यायचे आहेत. कमी गॅसवरती एकदम मस्त लाल रंग येईपर्यंत आपल्याला हे बॉल्स तळून घ्यायचे आहेत. तर हे बॉल्स तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी नक्कीच बनवू शकतात. अगदी घाईच्या वेळेतसुद्धा आपल्याला काहीतरी चटपटीत मुलांना द्यायचं असतं आणि विशेष म्हणजे ते पौष्टिक असायला हवं. तर हा पदार्थ तुम्ही नक्कीच बनवू शकता. तर हे पहा, मस्त आपले मटारचे बॉल्स बनून तयार आहेत. तर मंडळी, ही रेसिपी अगदी झटपट आणि पौष्टिक अशी बनून तयार होते. तर तुम्हीही नाश्त्याला, मुलांच्या टिफिनला अगदी झटपट अशा पद्धतीने बनवून देऊ शकतात आणि मुलेसुद्धा हे आवडीने खातील. तर मंडळी, आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल तर फॉलो नक्की करा. तर चला, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.